मंडळी, हास्य जत्रेमध्ये सहभागी होण्याची आणि हास्य जत्रेसाठी लिखाण करण्याची आज खूप जणांची इच्छा आहे. असेच दोन इच्छुक आज इथे येणार आहेत. चला तर बघूया प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामधला धमाल संवाद जो आपल्याला दाखवतायत. हास्य महारथी समीर चौगुले, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. थोडी याच्यात काय नाही घेत मला हे दे पासून दे. थँक्यू. अजून एक वाटी द्या बासुंदी द्या. दिया ना अभी. नाही अजून एक वाटी बासुंदी पाहिजे होती मला. नहीं हमको बोला एक ही देने का. कोहिनूर माग रहा है क्या तुम्हारे पास? एक वाटी बासुंदी दे ना, त्याच्यात काय एवढं यार. अरे अभी दिया ना सर, एक क्या दिया ना वाटी में. आता पाठीपाठी आलास ना तरी घेणार नाही, सांगून ठेवतो. मला माहित नाही तुला मी. यार सही आहे प्रसाद हेर, काय आहे यार हे तुम्ही 1000 वेळा ऑब्झर्व केलं असेल. अशी अनेक कोडी आहेत ना ती सुटत नाहीत. चित्रातलं मोनालिसाचं स्माईल एवढं गुड का हे कोडं एक वेळ सुटेल. एक वेळ सही तुला चावलेलं माकड मीरा रोडच्या सेटवर येऊन सॉरी म्हणेल तुला. पण ना हे वाढपी एवढे खडूस का असतात ना, ह्याचं कारण आयुष्यभर कळणार नाही आपल्याला. अरे हे नेहमीचे अनुभव आहेत मला, काय ना. अर्ण्या 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 हा ते बघ कोणते. अरे ते कॉमेडी वाले. कॉमेडीवाले. नमस्कार चौगुले सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. 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 तुमच्या बाजूला मी जेवायला बसलो तर चालेल ना? हो हो काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू थँक्यू. नाही माझं जेवण झालंय तरी मी इथं थांबलो तरी चालेल काय? हो हो काहीच त्याच्यात काय नाही. थँक्यू. नमस्कार मी दिवटे. अच्छा अच्छा. मी पावटे. अरे वा. मी चौगुटे. मी चौगुले मी. अहो असं काय बोलतो आम्ही तुम्हाला. मस्त छान असतं तुमचं. अहो रोज बघतो आम्ही तुमचं. हा केवढी सॉलिड कॉमेडीगिरी करता हा तुम्ही. कॉमेडीगिरी. एक नंबर म्हणजे विचारूच नका काय समजलं. नाही कोरोनाच्या काळात ना तुम्ही जाम हसवलं आम्हाला. थँक्यू थँक्यू. पण हल्ली जरा कमी हसवता नाही असं काय नाही असं काय नाही. नाही, पण म्हणजे काय आम्हाला वाटतं कमी हसायला येते हल्ली. हो हो कदाचित म्हणजे तुमची हसण्याची गरज थोडीशी कमी झाली असावी म्हणून तसं वाटलं. नाही नाही गरज आहे हो. हो. हा, मग हसण्याने लाईफ वाढतं असं कोणीतरी म्हटलेलं आहे. मी मुलीचा मामा. अच्छा. हा ते मुलीचे वडील बघा सरंजामे. सरंजामे. अहो ते नाही काय होमात तूप टाकताना काकीतले केस जळले ते. हो हो मगाशी मी बघितलं तिकडे स्टेजवर. काय झालं ते? अहो, अक्कल नको त्या माणसाला. एक तर उंची 4.5 फूट. वाकून कशाला तूप टाकायचा? उभ्यान टाकायचं काय नाही मला सांग. डायरेक्ट केस. अरे अरे बाप वाईट झालंय. हो, तो केस झाले आहे ना केस. केस जळ्या नका म्हणू हो. माणूस नाव असेल ना त्या माणसाला. आता त्याच्या काकीतलं केस जळले म्हटल्यावर केस झाल्यास ना तो. हरकत नाही, हरकत तर त्यांच्या मावस बहिणीचा मी यजमान. काय समजलं? अच्छा अच्छा या, वा, हो. नमस्कार नमस्कार. नवऱ्या मुलगी आहे ना? नवऱ्या मुलग्या असं कोणीच नसतं. नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी असं असतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही नवरी म्हणा. नवऱ्या मुलाचा चुलत भावचा जो साडू आहे ना अरुण पावटे, हं. तुम्ही ओळखता त्याला? नाही मी नाही ओळखत. तो मी आहे. अच्छा. मला ओळखा. आपण याआधी भेटलोय आज, म्हणजे मला आठवत नाही यांचा चेहरा. आपण ओळख. अहो असं काय करता? मगाशी नाही का मंगल असतं का म्हणताना तारा बालनच्या ऐवजी विद्या बालन बोललो तुम्ही. अच्छा ते तुम्ही होतात. अहो केवढा मोठा लाफ्टर काढला तुम्ही स्टेजवर. बापरे. सगळे लोक हसायला लागले. वा वा वा. बरं कशी काय चालली तुमची अशी जत्रा? काय चांगले चालले, काहीच टेन्शन नाही. पैसे किती मिळतात? पैसे पैसे किती मिळतात? हा मस्त चालले. हा जत्रा छान चालली म्हणजे. नाही, नाही, म्हणजे किती किती मिळतात मिळतं किती? किती? हा मस्त चालले म्हणजे सध्या काय 4 days a week चांगलं अरे, चाललंय. चांगलेच भेटत असतात. हा, म्हणजे काय हो, हो, हो. चांगलेच मिळत असणार ना. चांगलं आहे चांगलं आहे. म्हणजे कॉमेडी जोरात आहे तुमची. हा. मी काय म्हणतो तुम्हाला नवीन नवीन आयडिया लागतात काय हो?
आपल्या मीटिंग असतात हा. दर आठवड्याला त्या आयडियाज वगैरे आम्हाला तशा लागतात खूप लागतात माझ्याकडे 3-4 आयडिया आहेत ऐकू काय तुम्हाला नाही 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 हे बघा असं आम्हाला काय सांगितलंय बाहेरून कुठूनही आयडिया स्वीकारायच्या नाहीत असं वाहिनीने आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही विषय नाही स्वीकारत हा. मग किस्से आहे का नाही किस्से कशाला पाहिजे आपण जस्ट एक जेऊया म्हणतात ना. नाही नाही तुम्हाला सांगतो आमच्याकडे असे दर्जेदार किस्से आहेत ना तुम्हाला सांगतो अहो हसून हसून तुमची पुरचुंडी वलल पुरचुंडी नाही मुरकुंडी असते कळलं का तुम्हाला अरे हे काय आहे? खरकटा हाताने टाळी देतात का कधी सॉरी 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 काय आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही टाळी देताय पण तसं हे काय अंगावर उडालं सगळं अरे हे काय? अरे हे काय अरे हे अहो तुम्ही जास्त केलं हे Sorry, sorry, sorry. मुळात पुरचुंडी कुरकुंडी तो काय विनोद आहे तो टाळी देण्याच्या लायकीचाच नाहीये तुम्ही खरं म्हणजे हात वर करून असा इथे मारायला पाहिजे होता सॉरी सॉरी काहीतरी हे करा ना आमच्या इकडे वेगळं असतो हे काय विनोदाला पण दर्जा ठेवा ना नाही काहीतरी नाही दर्जा आहे असं काय हो, करता मग? आमच्या विनोदाला दर्जा आहे म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्याकडे 3 विषय आता रेडी आहेत एकदम कॉमेडी म्हणजे तो पहिला विषय आहे हा. ना तो पहिला विषय म्हणजे एका डॉक्टरकडे एक पेशंट येतो आणि कॉमेडी होते एक नंबर सब्जेक्ट सॉरी स्किट बोल त्याच्यावर काय समजलं जो दुसरा विषय आहे हा. ना दुसरा विषय हात नका रे हे असं नका करू जो दुसरा विषय आहे ना त्याच्यामध्ये शाळा आणि शिक्षक आणि तुफान कॉमेडी. तुफान बॉल असं नका करू अरे नका करू हे. आणि तो धमाल स्किट धमाल तिसरा जो विषय आहे ना ते 2 लोक हा. आहेत एक जाडी बाई आणि दुसरा आहे ना तो लुकडा अरे अरे तुम्हाला काय कळतंय का सगळं उडतंय माझ्या अंगावर कर्कट हाताने दाखवतात का कधी असं अहो हे विषय घ्या आणि धुमाकूळ घाला. हे काय चाललंय हे कुठली पद्धत आहे अरण्या असं ना असं बघता तुम्ही सेलिब्रिटी नाही, नाही, तसं आणि हे नाही. असे विषय हा काय विषय आहे याच्यात हा एक लुकडी बाई जाडी बाई करा असा विषय असतो हा एक शाळा आणि एक तो विद्यार्थी करा असा विषय नसतो हे ह्याच्यात काय करायचं ह्याच्यात स्किट कसं लिहायचं मला सांगा अहो ते तुम्ही बघा ना म्हणजे अहो ते तुम्हाला सुद्धा जमत अरे, नाही. सॉरी सॉरी अहो ते तुम्हाला जर जमत नसेल तर मग तुम्ही स्वतःला एवढे हास्य महारथी कशाला समजता मी हास्य महारथी स्वतःला समजतच नाहीये माझं एवढंच म्हणणं आहे की या अशा विषयांवर आम्ही स्किट नाही करत कळलं का हे ऐकलं का तुम्ही हे बघा तुम्ही हे विषय मला देऊ नका मी इमानदारीत सांगतो तुम्हाला नाही. प्रामाणिकपणे सांगतो नाही नाही, बरोबर आहे सगळ्या आमचा 101 किस्से आहेत आमच्याकडे किस्सेच गरजच नाही तेव्हा म्हणजे आमच्या जीवनावर असं घडलेलं किस्सा आहे का नाही काय हो म्हणजे अहो म्हणजे रिअल ही कुठली कुठली पद्धत आहे टिश्यू पेपर दे रे. ही कुठली पद्धत आहे असं जेवतात का जेवू तरी द्या ना मला तुम्ही अरे त्याच हाताने पुसाल माझं डोकं मी जाऊ का आता हे सोडून जाऊ का? असं नाही हा, हो, ऐका फक्त तरी. जेवणावरून उठून जात नाही म्हणून मी थांबलोय हा, इकडे. हो, नाही. हे असं हे काय चाललंय सॉरी 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 हा, नाही काय आहे, ऐका फक्त किस्से म्हणजे चांगला सब्जेक्ट आहेत आमच्याकडे काय हा. काय आहे तुम्हाला सांगतो आमचा नाही का एक मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे 52 जणांचा कॅट नावाचा कॅट ते 52 पत्ते असं म्हणून कॅट नाव ठेवलं आग लावा तुमच्या विनोदाला आग लावा अहो 52 माणसं 52 पत्ते एक्सप्लेन नका करू मला कळलाय तो विनोद मला फक्त आता 10 मिनिटं हात जोडून जेवू दे मला नाही प्लीज असं कसं बा आता जेवता जेवता आम्ही तुमची स्किट बघतो का नाही मग जेवता जेवता आमचं स्किट ऐका का नाही तुम्ही? हे काय लॉजिक मला खरंच कळलेलं नाही मी 10 मिनिटं मला द्या ना नाही नाही 10 मिनिटं होईल हो. जेवता जेवता ऐकवतो तेवढं ऐकून घ्या काय आहे त्या दिवशी आहे काय नाही मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो काय समजलं म्हणजे मी नेहमी जातो गेली 12 वर्ष मी मॉर्निंग वॉकला जातो का नाही हो आणि आमच्या एरियामध्ये धावण्यासाठी जोगिंदर पार्क नाव आहे जॉगर्स पार्क असं जोगिंदर पार्क असं असं धावतात सगळे. तो आमचा नगरसेवक आहे ते नगरसेवक ते त्यांनी नुकतंच बांधून दिलेलं आहे जॉगिंग कायचं पार्क कायचं बांधून दिलेलं आहे मुद्द्याचं बोला ना ते केस किस्सा काय ज्याच्यावर स्किट मी करणार तो किस्सा आता काय जवळ आला किस्सा आता विनोद. हो 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 म्हणजे मुलात कसा मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो ना म्हणजे हिवाळ्यात फक्त दुपारी मॉर्निंग वॉकला जातो दुपारी मॉर्निंग वॉकला काय सकाळी थंडी असते ना काय घोपरा जरा काम देत नाही ना म्हणून बाकी म्हणजे पाय काय एकदम लटके ते काय झालं मी मॉर्निंग वॉकला गेलो सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो पुढे काय आता मी आपला राऊंड मारतोय तर समोरून आले देशपांडे हा तर देशपांडेला मी म्हटलं देशपांडे गुड मॉर्निंग मग देशपांडे म्हणले गुड मॉर्निंग येस देशपांडे बोलले. निघून गेले मग तिकडनं आल्या पवार वहिनी पवार वहिनीनं बोललो गुड मॉर्निंग ते बोलली गुड मॉर्निंग पवार वहिनी बोलले. निघून गेले. मग असा मी पुढे राऊंड मारतोय तेवढ्या आमच्या एरियातलं परब भेटलं मला म्हटलं काय परब कसं काय
ते म्हणाले मस्त. ते पण तसेच म्हणाले मस्त. ते त्यांचा आवाज जरा किरीट आहे ना. तिरका थोडा तिरका आहे. मग ते गेलं निघून. मग मी 4 ते 5 राऊंड मारले आणि घरी गेलो. ह्याच्यावर तुम्ही स्किट करा. बंपर वाजव, तुम्हाला सांगतो हसून हसून लोक मरतील. याच्यावर मी स्किट करू. हा. मॉर्निंग देशपांडे कसे आहे? गुड मॉर्निंग. परब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ह्याच्यावर मी स्किट कॉमेडी कुठे आहे ह्याच्यात? हो तुम्ही घाला. अरे आम्ही काय घाला? आता एवढं कॉमेडीचं सुपरस्टार तुम्ही, तुम्हाला जमणार अरे ना. असं नाही होत हो. तुम्हाला तेच सांगतोय मी. असं नाही होत. हे बघा तुमच्याकडे रेडीमेड स्क्रिप्ट असतील तर गोष्ट वेगळी. हे अशा विषय नाही सांगू. रेडीमेड आहेत आमच्याकडे, घरी आहेत रेडीमेड स्क्रिप्ट आमच्याकडे एकदम घरी आहेत. हा ठीक आहे घरी आहे. हा, हरकत- स्क्रिप्ट लिहिलेले आहेत आम्ही दोघांनी मला मिळून. सांगतो त्याच्यातला एक जरी विषय तुम्ही केलात ना तर तुमच्या चॅनलचा आरटीपीसीआर कुठचं कुठं TRP चॅनलचा TRP कुठच्या कुठे जाईल असं आहे ते. RT-PCR म्हणजे कोविड टेस्ट असते हो. आणि तुम्ही हे मला का सगळं सांगताय? मला का त्या स्क्रिप्ट आय एम नॉट इंटरेस्टेड का देताय स्क्रिप्ट मला? नाही नाही आम्ही असं बाहेर कुठेतरी ऐकलेलं आहे की चौगुले बाहेरच्या स्क्रिप्ट स्वीकारतात आणि स्वतःच्या नावावर खपवतात. हे वाटेल ते काय ऐकता हो तुम्ही? मी कधीही असं केलेलं नाहीये. माझ्या स्क्रिप्ट माझ्या ओरिजिनल स्क्रिप्ट असतात. वाटेल ते ऐकाल तुम्ही? अहो चिडता का? अरे चिडता का म्हणजे? एवढं कशाला चिडता? मी काय म्हणतो, मी तुमच्या हास्य जत्रेच्या सेटवर आलं तरी चालेल काय? नाही जमत नाहीत. अलाउड नाही तिकडे यायला अलाउड नाही. नाही आम्ही येऊ शकतो. का? ते सई तामणकर आहे ना, ती माझी भाची लागते का नाही? लांबची. लांबची? हो, ते आमच्या काही जरा भावकीत कंदा झाली ना, तिथपासून ती मला ओळख दाखवित नाही काय. अहो हे तर काय नाही. ओमकार राऊत तो माझ्या वर्गात आहे. काही बोलाल काही बोलाल. त्याचं वय काय तुमचं वय काय एका वर्गात काय? अहो तसं नाही. मी ज्या वर्गात होतो ना तो 15 वर्षांनी त्याच वर्गात आला. अरे मग एका शाळेत म्हणा ना. एका वर्गात म्हणजे वर्गातच असणार त्या. तुमचं झाल्यावर तुमचा पाडला वर्ग असं होणार का कधी? काही बोलाल का? अरे नाही, ते ऐकून टाकते हो हो हो. विषय ऐकून टाक. आमच्याकडे जो एक विषय आहे ना, नको ऐक, नका ऐक, करा. शेवट- खूप झालं. शेवटचा विषय म्हणजे माझ्याकडे जी स्क्रिप्ट आहे ना त्याच्यामध्ये 2 ऍक्टर आहेत. एक आहे अरुण कदम आणि दुसरा आहे प्रभाकर मोरे. कास्टिंग पण तुम्हीच ठरवलंय आणि या दोघांमध्ये कॉमेडी करायची. 112 स्किट तयार आहेत आमच्या जवळ लिहून. हा, तर अरुण कदम स्टेजवर येतो आणि सई बोलते ए क्युटी पाय, माझा क्युटी पाय, एक ना एक दिवस तुला मी घरी घेऊन जाणार. मी आज तुला हे पटवून सगळं देईन." स्किट नंतर पाहिजे ना. आधीच कसं होईल? यांनी स्किट कसं सुरू होईल? नाही, नाही. हे चांगलं करा मग सही म्हणेल असं आहे ना तिकडे. थोडं समजून घ्या. हा, तर 2 ऍक्टर अरुण कदम प्रभाकर मोरेला बोलतो, ए कसा आहेस, कुठे जातोय? तो बोला मी मसनात. आमिर हडकड टुंग वाजवतो. टपाल येणार नाही, कॉमेडी आहे त्याच्यात माहिती आहे? त्याच्यानंतर प्रभाकर मोरे बोलतो की अरे मी माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला चाललो, तू येतोस काय? टुंग टुंग असा आम्ही मरण आता नको सांगू पुढे. नाही, धमाल कॉमेडी आहे, धमाल कॉमेडी आहे म्हणजे. त्याच्यानंतर अरुण बोलतो, अरे तुझा बाप मला ओळखतो काय? टुंग टुंग हसून हसून लोक वरती माहिती लोटपोट असतील माहिती आहे. अरुण बोलतो, अरे तुझा बाप स्वतःला ओळखत नाही तर मला कुठून ओळखणार? टुंग टुंग. अरे नाही कानफडात अशा वाजवेन ना. तुझं सगळं हे तुझ्यामुळे झालं हे सगळं. क्युटी पाय अजून डोक्यावर घे त्याला. ह्याला घरी घेऊन जा आणि लसूण कांदा आणि हा कुंडीत पेर याला. दुसऱ्या दिवशी धुमारे फुटतील ना, फळं बघत बस तिची. घे अजून प्लॅटॉनिक बोल, प्लॅटॉनिक. डोक्यावर चढून बसला प्लॅटॉनिक. पुढे बोल ना प्लॅटॉनिक बोल, मी तुला दाखवतो काय ते. तो वाजवेन ना. परफॉर्मन्स कॉमेडीवाल्यांनी मस्त कॉमेडीगिरी केली. या बात. बघा आपल्या हास्यरसिकांना यांचे विषय कितपत आवडलेत. प्रसाददा, इतकी ताजी घटना आहे माझ्याकडे आणि त्याला इतकं अनुरूप असं हे स्किट होतं. वा 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 क्या बात. काल मी एका इव्हेंटला गेलो होतो. उत्साही प्रेक्षक आपल्याला भेटतातच सगळीकडे. एक प्रेक्षक मला भेटला आणि मला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करता स्किट्समध्ये आर्टिस्टशी, ते फार भारी असतं. माझ्या डोक्यात 2 कॉम्बिनेशन आहेत, तुम्हाला सांगू का? म्हटलं हो सांगा. त्याच्यावर त्यांनी पहिलं कॉम्बिनेशन सांगितलं, मी, सई आणि आमिर हाडकर.
इथपर्यंत मी सहन केलं. पुढचं कॉम्बिनेशन होतं मोनल, अनुष्का आणि सचिन गोस्वामी. अरे नाही रे. मला हे स्किट बघायचं आहे पण इतकं ताजा आहे माझ्या डोक्यात म्हटलं हा क्या बात आहे. आणि लगेच आज तू या विषयावरचं स्किट सादर केलं. ऍक्च्युली एक काही दिवसांपूर्वी मी लग्नाला गेलो होतो हा. की हा प्रसंग माझ्यावर मी तुला विचारणारच होतो की हा हा तर लगेच मग आपण तुला माहिती आहे, आपण बॉल आला की आपण नाही सोडत आपण. फार सुंदर विषय आणि अनुभवायला येणारा सब्जेक्ट होता आणि फार छान मांडला आणि फार उत्तम प्रेझेंट केला तिघांनी. तुम्ही दोघांच फार गोड दिसताय, अरुण आणि प्रभाकर. समय मस्त मजा आली. Thank you. छान मजा आली. थँक्यू. सई आज खूपच मला असं वाटतं की महत्त्वाचा, रिलेट होणारा आणि ज्ञानात भर पाडणारा विषय तुम्ही निवडलात, त्यासाठी अभिनंदन. की काय प्रोसेस असते एक्झॅक्टली हे प्रेक्षकांपर्यंत जाणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ती विनोदातून शिकवली तर ती सगळ्यात छान पोहोचते आणि तेच आज झालं. तुमच्यावर कितीही विनोद झाले तरी तुम्ही माझ्यासाठी क्युटी पाय आहात आणि असणार. आणि प्लॅटॉनिक तुम्ही सुद्धा मिशी कडक दिसता. मस्त मजा आली.